नागपूरमध्ये स्मशानभूमीतून 2 मृतदेहांची राख आणि अस्थी गायब झालेली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 23 वर्षीय मृत तरुणी आणि 48 वर्षीय मृत पुरुषाच्या सरणावरून राख आणि अस्थी गायब झालेली। कार्तिकी पौर्णिमेच्या आधीचा हा प्रकार आहे। जादूटोणा आणि मंत्रतंत्राचा संशय व्यक्त केला जातोय। जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अस्थी आणि राख चोरी मागे तांत्रिकांची गँग असल्याचा पोलिसांना संशय आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे, काय नेमकं घडलंय, काय आता पोलिसांचं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच विक्रांत, अतिशय धक्कादायक आणि तेवढीच आश्चर्यजनक देखील गोष्ट ही म्हणावी लागेल, कारण एक 23 वर्षीय तरुणी आणि एक 48 वर्षीय पुरुषाचा सोमवारी मृत्यू झालेला होता। सोमवारी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते आणि त्यानंतर धार्मिक विधीसाठी कुटुंबीय जेव्हा मंगळवारी सकाळी स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांना तिथे राख किंवा अस्थीचा एकही तुकडा सापडलेला नाही। त्यानंतर या घटनेची वाच्यता सगळीकडे झाली आणि पोलीसही प्रशासन तिथे पोहोचलं, नगरपालिका प्रशासनही पोहोचलं। मात्र घटनास्थळ म्हणजे स्मशानभूमीतून राख आणि अस्थी या पूर्णपणे गायब झालेल्या होत्या। नेमक्या हा गायब कशा झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत। आज जो आहे तो त्रिपुरारी दिवस आणि त्यामुळे कदाचित हे जादू टोण्याच्या शंकेपायी तर नाही केलेल्या असाही संशय उपस्थित करण्यात येतोय। पोलिसांनी जे आहे ते उमरेड पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये या गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि पुढील तपास करत आहेत। मात्र झालेल्या प्रकारानंतर जे आहे ते कुटुंबीय अधिक चिंतेत आहेत, कारण धार्मिक विधी अजूनही त्यांचा आटोपायचा आहे। मृत्यू पश्चात जो असतो तो नेमके या अस्थी आणि जी राख आहे ती कोणी नेली, का नेली याचाही शोध घेतला जात आहे। तांत्रिक मांत्रिक तर या पाठीमागे नाही ना याचाही या अँगल मधून शोध घेतला जात आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील शोध घेत आहेत। त्यामुळे नेमकं या पाठीमागे कोण आहे याचाही तपास जलद गतीने करण्याची नागरिकांची आणि खास करून कुटुंबियांची मागणी होत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।